डॉक्टर क्षीरसागर सर यांना इथं आवर्जून मार्गदर्शनासाठी बोलवलं आहे। त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योग याबद्दल सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहे। बरोबर दुसरे सुद्धा रानभाज्या अशा आहेत की आपण रोजच्या ह्याच्यामध्ये त्याची जर रेसिपी नीट करून जर आपण खाल्लं तर ती अतिशय चांगली चव लागते त्याची। विदाऊट म्हणजे त्याच्यावर फवारणी काय करतात की आपल्याला आपल्या रानात सहजासहजी उपयोगी होऊ शकते। आपण या ठिकाणी रानभाजी महोत्सव एक निमित्त का असेना त्याच्या निमित्तानं एकत्र जमलेलो। वास्तविकता मुख्य उद्देश आहे की कृषी विभाग आत्मा आणि त्यांचे कृषी विज्ञान केंद्र याच्या निमित्तानं आपल्याला आर्थिक फायदा कशा पद्धतीने होईल। कारण शेती जर म्हटलं तर आपण निसर्गावरती अवलंबून आहे। काही वेळेला पाऊसमान चांगला होतो, काही वेळेला होत नाही। तर त्या शेतीबरोबर शेतीपूरक उद्योगधंद्यापासून सुद्धा आपल्याला आर्थिक नफा किंवा फायदा मिळला पाहिजे। म्हणून पानं घ्यायचे, लालसर काड्या असतात, ह्या लालसर काड्या काढून याची आपण भाजी करायची। आता आपल्या भाजी करताना सुद्धा आपण काय म्हणतो, भाजी एखादी चवदार झाली तरच आपण ते खातो किंवा घरामध्ये एखादी भाजी केली आणि चवदार नसेल ती तशीच राहते, कुणी खात नाही। तर आपल्याकडे विदर्भामध्ये काय केलं आहे, तर हे भाजी करताना त्याच्यामध्ये बेसन ॲड केलं आहे, म्हणजे बेसनाचं पीठ ॲड करा। तसं ही जी काही चवळी किंवा चिगळची भाजी आहे ही ज्या वेळेला शिजत असते तर त्यावेळेला त्याच्यामध्ये किंचित पाण्याने थोडंसं जर बेसन त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड केलं तर खूप चांगली चव या चिवळी किंवा तर त्याच्यासोबत हे खूप फायदेशीर आहे। तर ही जी चिवळी किंवा चिगळ जी आहे तर हे प्रामुख्याने ज्याला आपण म्हणतो हृदयाचा आरोग्य